ती बघा शेत. हे गप जरा घे त्याला हातात घे. ये इकडे चिकू. चिकू इथे आपण कॅमेऱ्यात बोलूया. अरे 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 अरे. तर आज व्हिडिओ लेट येतोय कारण चिकू काय झालं सांग. आम्ही जवळजवळ 1 तास 1.5 तास इथे टेरेसवर बसलोय कारण की व्हिडिओ आता जाईल मग जाईल आता जाईल मग जाईल आणि व्हिडिओ भरपूर वेळाने गेला की गेला आणि आलेला आहे $100. तर आम्ही आता काय करतोय की जो आपला बाजी आणि बाबऱ्या पळालेला व्हिडिओ आहे तो बरोबर 9 वाजता येणार आहे आणि हा व्हिडिओ आहे बाजी मैदानात गेलेला आणि मैदानात काय काय गोष्टी झाल्या त्या शेअर केल्या तुमच्याबरोबर ह्यांनी आणि मी सुद्धा. आणि त्याचबरोबर बाजीची सकाळची भेट हे सुद्धा शेअर केलेलं आहे कारण काल ह्यांची तब्येत बरी नसल्यामुळं आपण सांगितलेलंच आहे सगळं पुढं व्हिडिओत. फक्त तुम्ही वाट बघत बसणार म्हणून आता तुम्हाला सांगतोय की बाजी बाबऱ्या पळालेला व्हिडिओ ठीक 9 वाजता येईल. रात्री आज रात्री 9 वाजता म्हणजे हा 7:30 आला तर तो 9 वाजता येईल. तर चला तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आम्ही तुमच्याबरोबर म्हणजे सगळं महत्त्वाचं शेअर केलेलं आहे. चला चला. हे आला सुलतान आणि इकडे आपली बदली ती आरोग्य भरायचं अजून भाज्यान तो मुलं काय राहतात त्यांना तुला सांगितलं आंघोळ करून आणायची. चला 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 चला. तर रायबाला तिथं चाललाय. सॉरी रायबाला घेतल्या ना आपण आज. बाबऱ्याला चाललाय तिथं हे करायचं धाव बदलायचं. एवढ्या आत घेतो आता. तिथं बांधलाय बाबऱ्या तिथं बांधलाय बाजी इथं पिस्तूल आणि बाजीवर जो घालायचा आहे तो दख्खन. बघा हे दख्खन आणि त्या पलीकडे तेजा आणि हा पण मला पिस्तूल दख्खन आणि बाजी. बाबऱ्यावर अजून ते बघितलेलं ना आम्ही कुठलाही. काल काय झालं. काल 5-6 महिन्याची जी गोष्टीची आपण वाट बघत होतो आतुरतेने ती गोष्ट झाली म्हणून ह्यांची अपेक्षा होती की गट तरी पास होते बास. होय आणि झालं. मी कुठल्या एका मागल्या 2-3 व्हिडिओत बोललेलो ते पुढे शेअर करतो मी. ह्याच्या पुढे ना काय बोललेलो बाजी बाबतीत. बाजीनं ऐकलं की ग बाजीला वाटलं का नाही खरंच ऐकते ते काय कारण बाकीची चर्चा चालू होती. होय तर बाकीच्यांची चर्चा चालू होती. एकूण टाका कुठं कुणाच चालू होते. लय पसारा होतोय कशाला ठेवताय. तसं बोलले आम्ही बाजीला सांगितलं बाजी अशी चर्चा चालू आहे बघ. नाही आगे राहणार पण नाही. मग काही वळायचं का नुसतं आपल्या आरती दाखवायच्या त्याला. काड्या वळून काळीच पिठी संपली. खरं काय आरती लागण आता राहू दे. हळदी कुंकू लाव. आरती कशाला आरती ठेवते खाली. हळदी कुंकू लाव. वळायचं तर खरं काही पर्याय नाही. चला आणि काल आपण व्हिडिओ करायला कारण नाही की बाजी बेटे तुला घेण्याची अपेक्षा नव्हती. गट पास करायची अपेक्षा होती आणि ती अपेक्षा पूर्ण झाल्यावर आपण आपली इच्छा पूर्ण होय. कुंकू अक्षरा काळवाई अंगारा. होय चला धरा. नाही आता टाप गाठल्या आणि कालचा विषय माहिती आहे का. कालचा विषय बघ टाप घातली. होय तर बघा कसं करतोय. ये नाही काय करत आता. ए असं करणार मी आता तर बसल्यावर चांगला होतास. ये लाव हळदी कुकू ये. धरा तुम्ही. ताप घातली का नाही वाका येत नाही त्यासनी. बाळा असे ना करायचं. भाकऱ्या आलता लक्ष चपातीचा वास आलाय पिल्याला. चपाती पाहिजे साहेबासनी. हो का गुलाल टाकला. गटपास झाला. आणि तुला सांगायचं राहिलं काल बाजीने गट पास केला का जी मोठी नंदी असते का टॉपची तसा दंगा झाला. आम्ही होतो खाली. मी खाली पळत वर जास्त वर बघितलं तिथं आयला म्हणजे एवढी पोरं कुठली गोळा झाली ती. आपली बाजीचं फॅन्स होते इथं चिंतक. बाजीने गट पास केला. दंगा चालू होता. लागला बाजी मला खाल्लं काहीच कळलं नव्हतं ग. निम्म्यापर्यंत गेलो पळत तरी मला कळलं नव्हतं नक्की काय झालं. बसल्यावर पण लाड करून घेतला. आता टाप घातलाय म्हणून ते गप्प बाई म्हणजे म्हणजे असलं भारी वाटलं. मग अहो खरं सांगू का ह्या सगळ्या गोष्टी की जे आपल्याला म्हणजे आपल्या बाजीला रायबाला बाबऱ्याला बघतात का त्यांच्या आशीर्वादामुळे होत असते. आता बाबऱ्या पुढं जरा व्यवस्थित थांब जरा मी धरतो आधी. हा या
तर हे बाबरी शेट पण गेलेले आपले. बाबऱ्या पण भीती ताकद जरा कमी पडते आपल्या साहेबांची. असू दे रे, तू पण एक दिवस 100% काम करणार. नाही डॉक्टर बोलले की जरा ताकद वाढू द्यायची अजून. होय आता डॉक्टर आलेले आणि इकडं काही अंगावर येते ते. डॉक्टरने सांगितले जराशी तब्येत कमी करा साहेबांची. काय नाही तब्येत कमी. चपाती द्या. चपातीच राहिल्या पिशवीत. बरोबर चपातीसाठी करताय तसं. आमचं झालं लवकर चपाती. ते बाळा चपाती आत येणार आहे का तुम्ही तिथं चालूया. चला हा बाई बाळा बिचाऱ्याला चपाती बिबिन घेता आल्या. अहो आता पिशवीत राहिली. मी म्हणलं तिथनंच तिकडे जायचं, पण आता ह्या शेटला पण म्हणलं जरासं. चला आत घ्या. जाता उन्हाचा कडाका वाढलाय. बाजीला कसं कळलं? मी म्हणलं असं बाबा तुला गट पास कधी हुयाचा आहे का? हो मी नाही तुला काही करणार. वाईट वाटलं तर मी त्या वेळेत बोललो की मी मागल्या मला ते दुसऱ्या का तिसऱ्या वेळेत बोललोय की बाया काय काय म्हणतोय. होय तिला लवकर हळदी कुकू. ती मला भीती आहो. भेटते का आणि काय राधाच्या तुमचे हेअरस्टाईल बघा कशा ते काय ते लांडग कुत्री. हा तिथे टाकली ती राधा. नाही बाय मारत काय भेटते काय कळना. शेट काय विषय इकडचा विषय काय हार्ड म्हणजे आता मी स्वतः म्हणजे असं म्हणतोय की बाकीची म्हणत नाही त्या सोडून, तर कधी ना कधी हा शेट 100% माझं एक अंतकरण सांगतोय मार्कासाठी गुलाल करणारच कधी ना कधी. रडू नको बाळा या बायस असं वाटतंय मला आता ह्यो मध्ये कात्रत होता तर लय जण म्हणायला तिथे की देऊन टाक कशाला ठेवतोयस म्हणून. बाळा नाही द्या ना तुला मी पिल्ल्या. हो कसं करतोय की शहा नाही बाळ. तुझ्या मनात येईल तवा बाबा गटपास कर. काय लोड घेऊ नको तू पण. हा नाही तस महाराज असतं मागे सांगावं नसतं. पिल्ल्या मला आता जसं ना दात लावलाय तसं आता वाटतंय वेळ आलेली आहे आपली गटपासची. गुलाल राहू दे बाळा गटपास कर पिल्या. काय किती जरी म्हणजे कात्रत होता तरी मला जरा राग येत नव्हता. कारण की काय कुणाष्ट मला असं वाटतं की शिवगडी काय अजून वेळ यायची आहे खरं. शिवगडी हवा करणार अजून वाटते. असं का वाटतंय कुणाष्ट खरं वाटतंय. आता हे बाबऱ्या होय भैया काल व्हिडिओ का व्यवस्थित केला नाही. काल सुट्टीला आलो खाली मोबाईल दुसऱ्याकडे होता आणि तब्येत पण बरोबर नव्हती. बसलेला मी शप्प जाऊ का सकाळी मी उठलो की तिला माहिती त्या दिवशी 7ला नाही 7ला पण त्याच्या आधी 4:30ला उलट्या झाल्या. कारण ह्या मागचा पूर्ण म्हणजे ह्यो महिना म्हणजे डिसेंबर गेलाय का नाही सारखा आजारी सारख्या पेन किलर खाऊन इकडे तिकडे ह्याच पित्त जास्त झालं. आणि त्या दिवशी खाद्य बारीक करायला गेलं नाही. कालच्या दिवशी परवा दिवशी रात्री जागरण झालं 1 वाजता झोपलं येऊन. मग परत आणि सकाळी मग ते जागरण सगळं त्यांचं मिक्सच झालं. त्यामुळे व्हिडिओ पण व्यवस्थित घेतलेला नाही का तर आवाजच बाहेर येतच नव्हता. बोलणार तरी काय. आणि गटपास झाल्यानंतर ह्यांनी अशी म्हणजे दाखवायला गेलं तर तिथं दिसतंय नाव टाकताना बाजीवर आकडा. तर तिथं एक म्हणजे दादा आलेलं ते म्हणत होतं अहो कसला बाजी पळाला आम्ही तुमचीच वाट बघत उभा राहिलेलो. भरपूर आपल्या बाजीचं म्हणजे सांगितलं आम्हाला गाडी लागली तुम्हाला काय माहिती. आणि गाडी दारातच गेलेली आणि बाबऱ्याची गाडी पण दारातच गेलेली. मग किती सपोर्ट आहे बघा आपल्याला. म्हणजे असं काय नाही की कुठं पण जाऊ दे आपले हायच तिथं माणसं म्हणजे आपली फॅमिली तिथं आहेच. भारी वाटलं. असं वाटलं की आयला आपण टॉपचा नंदी आपला टॉपच्या नंदीला अशी जाते तिकडे दांगा करत. बाजीनं आपल्या काम केलं. फॅमिलीच्या दृष्टीत आपला बाजी आपला रायबा आपला बाबऱ्या आपली राधा आणि आपली सगळीच दावण टॉपचे. त्यात काही विषय नाही. त्यांच्या आशीर्वादामुळं बाळमामांच्या कृपेनं काळवाईच्या आशीर्वादानं आज आपला बाजी गटपास झालाय. समाधान आहे फायनल. आणि आपल्या भैयाजी बघायला येतात आपल्या म्हणजे बाजीला वगैरे ती आलीत की आपण त्यांना फ्रीली वातावरण देतो तर ती एकच म्हणून जातात नाही समाधान वाटलं. तुला कसं कळालं बाजी गटपास झाला? मला अमोल भाऊजींचा फोन आला. शेवटी तुमची चिठ्ठी फिक्स होईना झाल्या 8व्यात ह्याच्यात त्याच्यात म्हटलं काय. आणि माझं पण डोकं टेन्शन नव्हतं काय सुधारत नव्हतं काय करावं काय. मी सरळ तोंडावर घेऊन सगळी आई पण आजारी दिदी पण ही झालेल्या गॅदरिंगची तयारी चाललेली. म्हणजे आता काय नाही म्हटलं मोबाईल बघून एक तर डोळं वगैरे हा मोबाईल असला कसं काय तर काम तर असते नाही तसं काहीच नाही. म्हटलं झोप तू अमोल भाऊजींचा फोन आला. अमोल भाऊजींचा फोन आला म्हटलं
उचलू का नको उचलू का नको. काय झालं हा, मग अहमद भाऊजीनी मनानेच कधी फोन करत नाहीत का नाही. अहमद भाऊजीनी फोन केला, मी लगेच उचलला. अहमद भाऊजी म्हणलं बहिणी गटपात झाला आपला बाजी. मग काही मला असं कसं तर झालं, मी थोडा वेळ शांतच बसली आणि मग परत ह्यासनी फोन केला तर साहेबांचा कंठच दाटून आला माझ्याकडे बोलताना. फोन ठेव मला काही म्हणजे सुधारणा झालंय बोलायला. तर मी म्हणलं चालतंय राहू दे, ठेवते फोन. नुसता गटपा झाले फायनल. आणि बाबऱ्याच होता, बाबऱ्याचा विषय सगळ्यांना ऐकायचा का तुम्ही दोघं सांगा ना की काय झालं बाबऱ्याच. कारण लाईव्ह ना जरासं अडकळत होतं त्यामुळं भैयांच्या जवळच बसा म्हणजे दोघांच्या रिॲक्शन कॅप्चर करायचं मला. हा बाबऱ्या दिवशी काय झाला बरं याचा सांगतो. 8 मध्ये आपल्या 8 मध्ये एक चिठ्ठी होती. हा अजून 8 मध्ये एक चिठ्ठी. तर ऐका की 8 मध्ये चिठ्ठी होती. सगळ्यांनी काय वाटलं माहितीये का, बाजी आणि बाबऱ्या पळाला आणि त्यांची गाडी झाल्या फॉल असा इथं म्हणजे आपल्या नगरीमध्ये विषय चालू होता. नाही कारण कालची जी शर्यत होती ती संघटनेच्या सगळ्या नियमांवर होती, बैलगाडा संघटनेच्या. आपली गाडी एक 8 मध्ये होती आणि एक 10 मध्ये होती. गाडी तेव्हा आपण बाजीवर हा आणि टाकली बाबरीची अशी 3 चिठ्ठी होती टोटल. आपल्या 8 मध्ये काय झाली, शेण निघाली 3 गाडी निघाल्या. मी म्हटलं गावातल्या गावात दोघांनी माघारी घेतली, एकच पळालेत आणि त्यातनं गाडी पण चांगली होत्या ना. म्हटलं राहू दे बाबा. आणि मधनं चिठ्ठी आलेली तरी पण म्हटलं राहू दे. मग ज्याच्या आपल्या नावा जो पळवला त्याची चिठ्ठी परत आली 7 मध्ये. ह्याच्यात 47 मध्ये 7 मध्ये चिठ्ठी आली. तिथं पळवला बाबऱ्या आणि आपल्या बाबऱ्याची चिठ्ठी आली त्याच्यात 1 मध्ये बाजी पळवायला. कारण की ती 47 मध्ये बाबऱ्याला पळवायला होता बाजीला. तर तो बाबऱ्यावर जो नंदी होता ते मला बोलले ते आम्ही 47 आपण 47 मध्ये पळया बाबऱ्याने तो नंदी चालते म्हटलं. मग आता जो नंदी कडून चिठ्ठी आल्यामुळे बारक वाचलो कशाला उगत रिस्क करते. मग आम्ही धाडपाडून एक चिठ्ठी मिळाली आम्हाला मधलं गावातलीच 6 नंबर तास होती. ती किती 48 एक 47-48 असं गडगड झालं. होय. पहिली कशी निघाली होती 8 आणि 10 आणि दोन्ही पण 6 नंबरवर तास असं मला 3 गाड्या नाही 7 मध्ये पळाल्या. पण तुम्ही 8 मध्ये का पळवलं नाही. साहिल गावातली गाडी गावातली गाडी होती आणि ती काय बोललेत की नको गावातल्या नकोच का आपल्याला गावातल्या कशाला गावातल्या गावातले एक मंदिर राहायला चक्कर झालं. काल गावातले 4 गाड्या राहिल्या सेमीला. मग फायनलला फायनलला कोणच राहिले. सेमीला नाही गटाला 4 गाड्या राहिल्या. सेमीला हे झालं सगळ्या गाड्या 2-2 ला राहिल्या. आता कधी मैदान आहे. आता भाजी जाणार डायरेक्ट आणि सेमीचं काय झालं. सेमीचा आता व्हिडिओ येईलच पुढे. व्हिडिओ तुम्ही सगळं म्हणजे शेअर करणार आहे. आणि बाबऱ्याचं काय झालं ते तुम्ही बघितलेलंच नाही. चला तर आता आपल्या बाजीचा म्हणजे औक्षण तर करता आलं नाही तर तुम्ही बघू शकता. मी आरती तर सगळं घेऊन येते इथं पण वारं आणि गाडी पेटी संपली वडून काड्या. आणि ही बघा राधा झोपल्या उभा राहा. बाजीला आता आणायचं चाललंय नुसतं. बाजीला असं गुलाल चोळलाय. तिकडे आता बाबऱ्या आणि रायबाला आता आणायचंय. कसा करतोय बघा. लय चागाव झालाय बाबा यो. म्हणून तर टाक घातल्या. आणि तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल की आपल्या बाजीचं सगळं नियोजन. थोडंच घेतलंय. साहेबांची तब्येत बरी नव्हती तर बाजी शेट आलेले आहे. आपण बाजूला जाऊया. बाजी बाळा नको येऊ. डोळच लागलाय बटाट्यागत करायला. काय होतंय रे काय होतंय. आणि त्या लाईव्ह व्हिडिओ नव्हता म्हणजे लाईव्ह बंद होतं म्हणून बाबऱ्याचा व्हिडिओ आपल्या मोबाईल मध्ये आपल्या गावातले मित्र आहे जय आडकी त्याला म्हटलं व्हिडिओ कर. त्याने व्हिडिओ केला आहे. मग आपण बाबऱ्याचा व्हिडिओ टाकायचा आहे कसा पळालाय वगैरे. छान पळालाय बाबरे पण म्हणजे नाराज नाही केलेला. आणि बाबरे होता आपला आजारी पोट फुगलेला. आता सकाळच्या वेळेत बघितलेच की. आणि हे विषय झाला आता डॉक्टर गेले आता 15 तास इंजेक्शन केले बाबऱ्याला. आता बाबऱ्याला 15 दिवस जरा आराम कारण की त्याला दंतावलं पण द्यायचं आहे गोळी 4 दिवसानं. त्यामुळे 15 दिवस रेस्ट. 12 तारखेला बाया मागे लागलाय बाजीला रायबाला पळवायचा जवळ तांबवे. तर मी मग ते 19 तारखेला मोठं मैदान आहे काय ना बडकबी मध्ये. ते 19 तारखेला बाजीला आणि गावातले ग्रंथी त्याला घेऊन पळायचं. बाजीचं पण मग सारखंच म्हणजे ही होईल ना काय म्हणतात ती सारखं जवळ होईल. किती दिवस दुसऱ्या
12, 13, 14, 15, 16, 17 5 दिवस. 5 दिवस राखीव. चालते बाबा आपल्या रायबशीतला पब्लिक मध्ये द्या. 12 तारखेचं बारकं माहिती आहे त्याचा काय ना विषय ते याच्यासाठी दाड चाललं आपलं रायबाज. हो. त्यामुळे आहे. हो. गाडी पण पळते चांगली दोघांची. बघा काय बोलतोय घरची गाडी पण घरची गाडी पळवलीच पाहिजे. आपली पण वासर उजेडात आणायची. चालते की. आणि तेच आता पुढे शेअर करेल. मैदानातलं थोडस आहे म्हणजे 1-2-3 मिनिटाचंच आहे जास्त. ह्यांनी म्हणजे ती काय म्हणते ती कंडिशन नव्हती की सगळं शूट करू काय करू. आणि एक मला प्रश्न पडलाय, तुम्ही म्हणजे जरवेळेस भैया आणि म्हणजे तुम्ही दोघं कसं बाजूला आपल्या नटवून नेता माहितीये का, कुठं काजळाची टिकली नाही नुसतं आपलं. आणि असं काय म्हणलं गुलाल पण लावून म्हणलं नेहमी नटवून थटवून नेलंय. म्हणजे मला तेच जरा असं वेगळं वाटलं. म्हणलं बाजी कसं ती डिझाईन मुळे तर ओळखतो नाही की बाबा हा बाजी पळायला लागलाय भाजी किती आपण गटाला आपण गड जरी सांगितला तरी ओळखते. भाजीच्या ओळखते भाजी आहे म्हणून सांगते. ते फॅन होते त्यांनी तसं त्याच्यावर वळाला. होय 48 आधी पळवलं 49 परत पळवलं 50 परत आपली गाडी पळवली 48 तरी लागलं की आता भाजी पळायला कारण 48 सगळी वाट बघत होती. आणि हो सेमी 3 मध्ये पळाला का 4 मध्ये तर ते पण काही तर पुढं मागे झालं ना. पळवायचा होता काय त्या कमिटीची मनाला आली त्यांनी डायरेक्ट सेमी 4च पळवला परत आपले 3 पळवला. हा त्यामुळं ते जरा असं म्हणजे कमेंट मध्ये यायला लागले. कन्फ्युज झाले तिथं काय विषय झालेला याच्यात गटात एकाच मालकानं 3 जणांचे चिठ्ठे केलेले तिथं वाद तासभर तिथंच घ्या त्यामुळे गट मागं पडत होता. आणि तरी म्हणजे नशीब की एवढा वेळ मैदान म्हणजे गटच 5 वाजले गटालाच. तिथनं पुढे म्हटलं सेमी कधी होणार. सेमीत किती राऊंड झालं काय माहिती. 8 झालं लगेच पळलं असतील ती पटपट सगळे एकदम गाड्या गेल्या. आणि मी त्या दिवशी जाणार येणार नव्हतो मी मैदानात. मी सांगणार होतो मी येत नाही जावा तू याला सांगणार होतो तुझं नियोजन कर सगळं. मला गोळ किती वाजता दिली मी पहाटे 4 वाजता ह्यासनी खावा गोळ्या खावा नाही 4 नाही 5 वाजता गोळ्या दिल्या कन्फर्म. आता ती कसं रात्री ह्यांची पहाटे 5 वाजता गंमत सांगते. मी गोळ्या खावा म्हणून मागे लागली गोळीच खायला तयार नाहीत. मी शेवटी म्हणलं गप्पानी गोळी खावा मैदानात जायचंय. मग खाल्ली गोळी झोपल्यात. 7 वाजता उठलत फ्रेश झालं बरं का. रात्री सुद्धा 1 वाजता उठवून गोळ्या दिल्या तर गोळ्याच खायनात. बरं होतंय तसं बरं होतंय. एक तर वातावरण घाण आहे आमच्या गावात. चिकनगुनियाची इतकं पेशंट आहे तितकं म्हणजे हायस्ट आहे आमच्या इथं. त्यामुळं तब्येतीची काळजी घेणं एकदम म्हणजे गरजेचं आहे. तुम्ही असं सांगावं नाही काढायचं. श्रीशा तर रात्री किती चिडलेली रडली शेवटी ह्यांच्या पुढं डॉक्टरांच्या जवळ चला म्हणून. आणि किती वाजता 11 वाजता. चालतंय ते शेअर करायचं होतं. आता पुढं मला इतकं बोल आलं भाजीनं गट पास केली भयानक 1 मिनिटाला बोलत होतं. हा बोलून मोबाईल झाला स्विच ऑफ. आणि काय लाभड लावलं होतं नुसतं बघायला दादा अभिनंदन एवढंच. पण ती पण त्यांना पण तिथं म्हणजे आपल्या एवढीच आतुरता असते हो. आता मी फोन केला तुम्ही उचलला नाही मला किती वाईट वाटलं. पण एवढं मेसेज हो आली ती एखादा तर मेसेज गेला व्हॉट्सअपला सकाळी वाचला स्क्रीनशॉट मारून ठेवला. आणि इन्स्टाला सुद्धा इतक्या स्टोऱ्या ठेवल्या नाही म्हणजे लई छान वाटलं बाबा. आपण व्हिडिओ बघायच्या आधी स्टोऱ्या. आणि गाणं कुठलं स्वप्नात आली नटी. दादाने मेसेज काय केला व्हॉट्सअपला तुझा आवाज जाणार ना माझा स्क्रीनशॉट. दादा आज माझी सर्वात कठीण आणि महत्वाची परीक्षा होती जिचा मी 3 वर्ष झालं अभ्यास करतोय. आज सकाळपासून मनात परीक्षा आणि बाजीचं गट एवढंच धाकधूक होतं. इकडं 4 वाजता मी परीक्षा पास झालो आणि तिकडं बाजी गट पास झाला. एवढा आनंद झाला काय सांगू दादा. 3 वर्षात आज सगळ्यात जास्त आनंदी आहे. बाजी आपला नाव करणार. अरे वा. दाखवले आपण कमेंट पण म्हणजे ते वाचलेलं पण दाखवलं. भयानक नाही खरंच आपली युट्यूब फॅमिली एवढी चांगली नाही त्यांच्या आशीर्वादामुळे हे सगळं शक्य व्हायला लागले. गटपास झाल्या आणि आंघोळच केली नाही गाडीत बसलो गाडी सोडा गेलो. हो काल ह्यास दगदगलय झाली. चिक्या का होणार चिक्या मी म्हणलं मी गेटच्या बाहेर काढल्यानंतर गेला कुठे चिक्या आईचा तो का आईचा पण जीव वाचला. हो चिक्या सगळं घर बाहेर सगळं आहे चालू. आणि काल आम्ही सगळी गेलो गॅदरिंग बघायला. ह्यांनी आलं तसं गेलं धान्य उतरलं सगळं खाद्य आणि गेलं त्याला शिरायला. आणि आई आणि चिक्याच घरात. आईच चला म्हणलं आई म्हणलं घरात कोण नाही मला थांबलं पाहिजे. आईंचा आणि की भैया
भैयांच्या सारखं कोणतं दिसलाय त्यांच्या मागणं भैया भैया वरडत. आई सांगायला लागले, मी भैयासनी सांगणार होती की कुठेतरी हुडकून द्या म्हणून. म्हणजे आईंचा कंठ दाटून आलता. मला गॅदरिंग मध्ये फोन केला. आई काय म्हणायला लागला माहितीये का, गॅदरिंग मधनं परत ये, चिक्क्या घावना झालाय, कुठं तर गेलाय, कुणी तर नेलाय. लय काय म्हणत होतो माहिती का, हौदा खाली चिक्क्याला मी बाहेर काढून गेलो. जाताना मी बाहेर येताना गेट लावते, मला चिक्क्या बाहेर येणार. गेट पॅक केलं आणि मी आत बघितला चिक्क्या आता आहे. 10-15 मिनिटं पुढे गेलो तो राहिलो. चिक्क्या म्हटलं सगळं सगळं चालू चिक्क्या नाही. याला टेस्ट बाहेर केला ना माझ्या होतं जेवायचं हॉटेलमध्ये आंघोळ करायचं झोपायचं घरात. म्हटलं बाल्या म्हणलं सगळं गॅस गाडी बाहेर उघडवली. नुसतं आत गेलो, गेट उघडतो चिक्क्या त्या डेरीज कपाड्या त्याच्या खाली बाहेर. आणि तिथे आईंचं कसं झालं, खाद्याची पोती पण पांढरी, चिक्या पण पांढरा. आईनं लगेच रागाला चिक्क्याला, एवढ्या तुला फार दिसतो बाकी, एवढ्या तुला हाका मारल्या, एका शब्दाला बाहेर आला नाही, नुसतं गेट वाजल्यावर पळत बाहेर आला. लय गॅदरिंग मध्येच तसलं रडायला लागली. बाई म्हणलं चिक्या घावलाय, तिथं हौदा खाले. आणि मी पण येताना माझ्या डोळ्यातनं पाण्याच्या धारा. श्रीषा म्हणते काय रडत्यास. अगं मला माहित नव्हतं तर. अगं म्हणलं चिक्या गेल्याला समजलं नाही मग ते आता वाईट वाटायला लागले. मग ती म्हणली हा हा हाय ना, खरं चिक्या हाय ना. आणि घरात येस तोपर्यंत माहित नव्हतं की चिक्या सापडलाय, माहितच नव्हतं. आम्ही समूचा जसा डान्स झाला तसं आम्ही बाहेर. आणि मी समूचा डान्स आम्ही शेअर करू शकलो नाही, कारण आता तुम्हाला समजलंच की मोबाईल स्विच ऑफ झाला. आणि ह्यांनी आलत आम्ही गेल्यानंतर. आणि त्यात बरोबर काय हो, मोबाईलला चार्जिंग नसल्यामुळे ह्यांनी येऊ शकलं नाही. त्यात गाडी लवकर द्यायची होती. पण समूचा मी लुक शेअर केलाय, तर तो लुक शेअर करूया पुढं. आणि लुक बघा समूचा. आणि नंतर लगेच गटात मैदानात गेलेला बाजी बघा. बाबऱ्याला आत घ्या. आणि ह्यांनी बसायला छान केलंय का नाही भैया, निवांत बसा. आता इकडे पण माती टाकायची. तर ही साफसफाई करताना हे रचताना सुद्धा आम्ही व्हिडिओ केलेला आहे, तर तो व्हिडिओ उद्या येईल. नाही थटत, उडी बिडी मारली तर थटणार. आणि मामांचं लक्ष आहे. होय, मामा लक्ष ठेवायला लागले तो तिघांच्या. मारलं वैरण कुठे, वैरण 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 म्हणायला लागलाय. काय पण बोलताय. ऊन वाढले म्हणून चालतंय. चला आता ती दोघं पण आत येतील. आणि आजच्या व्हिडिओत तुम्हाला रायबा, म्हणजे ह्या व्हिडिओत तर दिसला हा, ह्या व्हिडिओत तर काय रायबा आपण जास्त दाखवलेला नाही, मग अशीच थोडा दाखवलाय. चला न्या की आओ न्या, आम्हाला सावलीत कळतं का नाही काय. ओय ओय शेठ, ओ भिताड पाडल काय बाजी. काय म्हणायचं, काय उपयोग नाही तर बांधून. एकाने तिकडे केल्या रंगरंगोटी, एकाच्या तिकडे चालल्या का खारकुटे केवढ्या उठवले. बाजी, अरे बाळा बसलाच की तेवढा गरीब आहे. बाजी. तर आज होतं आमच्या समूचं गॅदरिंग. पण विषय असा झाला की बाजी आज मैदानात गेला. त्याच दिवशीचं गॅदरिंग असल्यामुळं आम्ही तो शूट तर काही घेऊ शकलो नाही, कारण मोबाईलचं पूर्ण चार्जिंग संपलेलं. आणि आम्ही आत्ता घरात आल्यानंतर चला म्हणलं समूचा लुक तर शेअर करूया. समू कोणतं गाणं होतं ग? मी हाय कोलीन. खूप छान डान्स झाला समूचा. समू लुक दाखव की तुझा. तर समू प्रॉपर कोली दिसते. हेअरस्टाईल तर सेम कोली. आणि तुझ्या बुट्टीत माशी बघू. तर समूनं शार्क सुद्धा विकून आलाय. तर छान डान्स झाला, फक्त तो मिस झाला, आपण घेऊ शकलो नाही, मोबाईल चार्जिंग नव्हता. आणि ह्यांनी आलेत मोबाईल चार्जिंगला लावलेला, आम्ही गेलेलो त्यामुळे. थँक्यू.